लोकांच्या मनात एक भावना होती, देवाच्या मनाला देवाला पण वाटत होतं की योग्य माणसाची चिठ्ठी निघावी, कारण या पंचायत समितीमध्ये या सामान्य लोकांपर्यंत विकास कामं पोहोचवणारा हा विक्रम शिंगाडे. सभापती म्हणजे मिनी आमदार, मान तालुक्यातला मिनी आमदार असं बोललं जातं. आता आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्था असेल, पाणी टंचाई असेल, रस्त्यांची दुरावस्था असेल, हे अनेक प्रश्न आहेत. याकडे तुम्ही कसं बघता आणि काय प्लॅन आहे तुमच्याकडे आता? गाव तो स्वतः चांगलं सुधारू शकतो तर तो तालुका पण नक्की सुधारेल. आणि याच ह्यानं आज मान तालुक्यातली सगळी जनता, मायबाप जनता ही या ठिकाणी आज माझ्याकडे आशेनं बघते की हा मुलगा काहीतरी करेल, हा मुलगा मान तालुक्याचा विकास करेल. खऱ्या अर्थानं आजपर्यंत जे सभापती झालेत त्यापैकी आता जे सभापती झालेत विक्रम शिंगाडे हे सभापती पदाला न्याय देतील. त्यांच्याकडे बघतात, तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही शिक्षक होता. तुम्ही आता सांगितलं तुम्ही शिक्षक ही नोकरी सोडून तुम्ही राजकारणाकडे वळला. सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजिंग काम असणार आहे ते म्हणजे या मान तालुक्यातली मुलं घडली पाहिजेत आणि ते घडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी जे पण काय लागेल ते करायचा प्रयत्न मी स्वतः वैयक्तिक करणार आहे. तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तुम्ही आज सभापतीपर्यंत पोहोचलाय. तुमच्या मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीला एका मताने निवडून आला होता आणि बरेचसं बोललं जाते की तुमचं लक आहे, तुमचं नशीब आहे. तुमचा प्रवास, एकंदरीत राजकीय प्रवास कसा आहे सांगा. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, नुकतेच मान पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड झाली. सभापती आपल्यासोबत आहेत विक्रम शिंगाडे, ज्यांची चिठ्ठीवरती निवड झाली. आणि विशेष म्हणजे अपराजित योद्धा हा स्लोगन लावून त्यांचा एक फोटो संपूर्ण सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. त्यांचा प्रवास व्हायरल होतोय. त्यांना भरपूर लाईक्स, कमेंट्स येत आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहे. खरं तर सभापती म्हणजे मान तालुक्याचा मिनी आमदारच असं बोललं जातं जनमानसामध्ये, की सभापती म्हणजे थोडक्यात दुसरा आमदारच असतो. आपण सभापतीची कामे काय असतात, मान तालुक्यात सभापती कसं काम करणार, विजन काय आहे यांचं, हे आपण जाणून घेणार आहे. खूप खूप स्वागत तुमचं. काय सांगाल, तुम्ही सभापती विराजमान झालाय सभापतीमध्ये? नमस्कार, मी विक्रम शामराव शिंगाडे. आज तसं जर बघितलं तर या महाराष्ट्रातला आणि या सातारा जिल्ह्यातला अतिदुर्गम आणि सातारा जिल्ह्याच्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या या अतिदुर्गम भागामध्ये असणारा हा माझा मान तालुका आहे. आणि या मान तालुक्याचं जर वैशिष्ट्य आपण बघितलं तर भौगोलिकदृष्ट्या हा मान तालुका अगदी प्राचीन काळापासून दुष्काळी तालुका म्हणून या ठिकाणी याच्याकडे पाहिलं जातं. जरी दुष्काळी तालुका जरी असला तर या मान तालुक्यातली जनता जी आहे ही अतिशय कष्टाळू आहे. इथली जी भौगोलिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर अगदी ब्रिटिशांनी सांगितलं होतं की इथं मनुष्यवस्ती होऊ शकत नाही. मात्र माझ्या या मान तालुक्यातल्या जनतेनं अगदी तेव्हापासून ते आजपर्यंत इथं अगदी गुण्यागोविंदानं राहत आहेत, परिस्थिती झगडत आहेत आणि आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करतायत. हे करत असताना या तालुक्यामध्ये जरी दुष्काळ असला तरी बुद्धीचा मात्र नक्कीच सुकाळ आहे. आणि त्यामुळं मला अभिमान वाटतो या मान तालुक्यातल्या ह्या जनतेचा की अगदी दुष्काळीत पट्ट्यातली असणारी ही लोक अगदी परिस्थितीची झगडत आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये आमची मुलं आपलं आयुष्य आजमावत आहेत. स्पर्धा परीक्षेचा ज्या वेळेला निकाल लागतो त्या वेळेला या मान तालुक्यातली मुलांची नावं त्या स्पर्धा परीक्षेच्या लिस्टमध्ये असतात. आणि आज आमच्या मान तालुक्यातले असे कित्येक शेकडो अधिकारी या मान तालुक्यातल्या ह्या भूमीनं दिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की हा मान तालुका आता सुजलाम सुफलाम तालुका व्हायला वेळ लागणार नाही. अगदी जरी पर्जन्यमान कमी असलं तर त्या असणाऱ्या पाण्यावरती शेती करून उदरनिर्वाह करणारा हा माझा मान तालुक्यातला शेतकरी आहे. तो कधी आणला नाही, नडला नाही. आणि ह्या शेतकऱ्याची जर परिस्थिती आपण बघितलं तर अगदी विदर्भ मराठवाड्यात इथले शेतकरी आत्महत्या करतात. मात्र आजपर्यंत मान तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही. हे आमच्या मान तालुक्याचं वैभव आहे. म्हणजे कितीही परिस्थिती हलाखीची असली, किती परिस्थिती नाजूक असली तर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या मान तालुक्यातला माझा शेतकरी वर्ग आहे. इथली जनता शोषिक जनता आहे. आणि यात खरं तर आता तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तुम्ही आज सभापतीपर्यंत पोहोचलाय. तुमचे मध्ये
ग्रामपंचायत निवडणुकीला एका मताने निवडून आला होता आणि बरेचसं बोललं जाते की तुमचं लक आहे, तुमचं नशीब आहे. तुमचा प्रवास एकंदरीत राजकीय प्रवास कसा आहे सांगा? हे बघा, ज्या वेळेला 2008 साली ज्या वेळेला मला खरंच म्हणजे राजकारणाचं एवढं नॉलेज नव्हतं. मात्र आमच्या बनगरवाडीची जर परिस्थिती बघितली तर भौगोलिकदृष्ट्या अगदी मान तालुक्याच्या शेवटच्या टोकाचं असणारं गाव आहे. एका समाजाचं गाव आहे आणि इथल्या ज्या भौतिक सुविधा आहेत किंवा इथल्या ज्या शेतकऱ्यांच्या नड्या अडचणी आहेत आणि त्यावेळेला मी एक शिक्षक म्हणून काम करत होतो. शिक्षक म्हणून काम करत असताना या गावातल्या भयंकर अडचणी मला लोकांच्याकडून ऐकायला मिळायच्या आणि मग असं वाटायला लागलं की बाबा आपण काहीतरी या लोकांसाठी केलं पाहिजे. आणि तिथून पासूनच माझा राजकीय प्रवास थोडासा सुरू झाला. सुरुवातीला ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य म्हणून गावानं मला निवडून दिलं आणि तिथून मी काम करायला सुरुवात केली. बघता बघता 2000 त्यानंतर 2012 साली मी सोसायटीचा बिनविरोध संचालक झालो. त्यानंतर सोसायटीचा म्हणजे इलेक्शन लागलं त्या ठिकाणी मला चांगल्या मतानं मला निवडून दिलं. त्या ठिकाणी मी चेअरमन झालो. त्यानंतर 2023 साली लोकनियुक्त सरपंच म्हणून मी ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो. हे होत असताना 2018 साली ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमिर खान यांनी जी वॉटर कप स्पर्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणलेली होती आणि ह्या 2018 साली ज्या वेळेला बनगरवाडी गावानं वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेतला, खऱ्या अर्थानं त्यावेळेसपासून या लोकांच्या मध्ये जाऊन लोकांसोबत काम करण्याची आवड तयार झाली. गावातली जी जनता आहे, जी लोक आहेत, ह्यांना एकत्र आणण्याचं काम या वॉटर कप स्पर्धेनं केलं आणि खऱ्या अर्थानं तिथून पुढं माझा राजकीय प्रवास अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू झाला. त्या वॉटर कप स्पर्धेमध्ये जे काम केलं त्यातूनच एक लोकनियुक्त सरपंच तयार झाला ह्या बनगरवाडी गावचा आणि तो सरपंच 3 वर्षामध्ये अगदी अतिशय सुंदर गाव तयार करतो. जे बनगरवाडी गाव होतं ते आदर्श बनगरवाडी गाव तयार झालं. गावातले व्यसनाधीन असणारी माणसं त्यातून लांब गेली. गावात विविध पक्षांची लोक एकत्र आली. गावामधील ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगलं. सुरुवातीला या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक आदर्श प्राथमिक शाळा बनवण्याचं काम आम्ही हाती घेतलं आणि आज मान तालुक्यातली अतिशय सुंदर एक आदर्श शाळा बनगरवाडीची आहे. एवढंच नाही तर या गावामध्ये वृक्षारोपणाचं काम जे आम्ही हातामध्ये घेतलं ते वाढदिवसाच्या निमित्तानं असू द्या, नवीन लग्न झालेल्या लोकांच्या निमित्तानं असू द्या किंवा मी स्वतः माझ्या सरपंचाचा कारभार स्वीकारताना मी वृक्ष लागवड करून तो कारभार स्वीकारला. म्हणजे आणि गावामध्ये असंख्य अशी हजारो झाडं लावली जी आज झाडं या ठिकाणी आपल्याला बघता येतं. हे मंदिराची झाडं समोरची झाडं सुद्धा या ठिकाणी मी सरपंच झाल्यानंतर लावलेले आज ती झाडं या ठिकाणी आम्हाला समोर दिसत आहेत. आणि आज एक अतिशय सुंदर एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी उदयास येते. गावातील रस्ते असतील, गावातील शाळा असेल, गावातील स्मशानभूमी असेल, गावाच्या दुतर्फा झाडे लावलेली झाडं असतील किंवा गावातल्या ज्या महिला आहेत, ज्या निराधार आहेत, ते निराधार महिलांना संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्ध साठी असणारी योजना असेल किंवा याच्याशिवाय इतर ज्या CSR देणाऱ्या कंपनी आहेत, मग त्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपयाचा निधी या गावामध्ये आला आणि गाव आज एक सुजलाम सुफलाम गाव, एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी या जगाच्या नकाशावर, महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या नकाशावर एक आदर्श गाव बनगरवाडी या ठिकाणी आज उदयास येते. याचा सार्थ अभिमान आहे. आणि यानंतर तुम्ही पंचायत समिती सदस्य पहिल्यांदा उभा राहिला आणि निवडून आला आणि आता सभापती झालाय. आता हे होत असताना पंचायत समितीला मी निवडणुकीला सामोरं गेलो आणि पंचायत समितीला ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेस मला 100% खात्री होती की या भागात या 10 वर्षात या 10 गावामध्ये जे मी काम केलेलं होतं त्या कामाच्या ह्याच्यावरती मला खात्री होती की मी पंचायत समितीला निवडणुकीला 100% निवडून येणार, हे मला खात्री होती. मात्र सभापती होणं हे माझ्या हातातली गोष्ट नव्हती आणि ही गोष्ट माझं नशीब असेल किंवा माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि माझ्या नावाची चिठ्ठी तिथं या ठिकाणी टाकण्यात आली आणि तिथं माझा लक फॅक्टर, तिथं मी सभापती झालो. म्हणजे हे एक मान तालुक्याला ऊर्जा आणणारी ही गोष्ट घडलेली आहे आणि नक्कीच मला खात्री आहे
की लोकांच्या मनात एक भावना होती, देवाच्या मनाला एक देवाला पण वाटत होतं की योग्य माणसाची चिठ्ठी निघावी, कारण या पंचायत समितीमध्ये या सामान्य लोकांपर्यंत विकास कामं पोहोचवणारा हा विक्रम शिंगाडे. नक्कीच. मी त्याच मुद्द्यावरती येतो की हा. तुम्ही ज्यावेळेस सभापती झाला, तुमचं वार्तांकन आम्ही केलं, बातम्या केल्या, त्यावेळेस कमेंट्सच्या माध्यमातून लोकांनी सांगितलं किंवा मला वैयक्तिक फोन आले की खऱ्या अर्थानं आजपर्यंत जे सभापती झालेत त्यापैकी आता जे सभापती झालेत विक्रम शिंगाडे हे सभापती पदाला न्याय देतील. त्यांच्याकडे बघतात, तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि तुम्ही शिक्षक होता. तुम्ही आता सांगितलं तुम्ही शिक्षक ही नोकरी सोडून तुम्ही राजकारणाकडे वळला. एक चांगलं तुमच्याकडं विजन आहे. नक्कीच आहे. ज्या पद्धतीनं मी बनगरवाडी गाव एक आदर्श गाव बनवलं आणि हे संपूर्ण मान तालुक्यानं पाहिलेलं आहे. मान तालुक्यातल्या प्रत्येक माणसानं बनगरवाडी बघितलेलं आहे आणि कदाचित याच्यामुळंच लोकांना एक विश्वास तयार झाला की हा एक उच्च शिक्षित असणारा एक व्यक्ती आहे आणि एक गाव तो स्वतः चांगलं सुधारू शकतो, तर तो तालुका पण नक्की सुधारेल. आणि याच ह्यानं आज मान तालुक्यातली सगळी जनता, मायबाप जनता ही या ठिकाणी आज माझ्याकडे एक आशेनं बघते की हा मुलगा काहीतरी करेल, हा मुलगा मान तालुक्याचा विकास करेल. कित्येक वर्ष झाली माझा मान तालुका आजही या ठिकाणी कुठेतरी पाठीमागे राहतोय. बनगरवाडी सारखा एक आदर्श मान तालुका घडवण्याचं काम सुद्धा हा विक्रम नक्की करेल. हे जनतेचं स्वप्न आहे आणि हे जनतेचं स्वप्न येणाऱ्या माझ्या कारकिर्दीमध्ये 100% पूर्ण होईल. त्यात कुठल्याही प्रकारची ती मात्र शंका नाही. मान तालुक्याने जे स्वप्न बघितलंय, माझ्या या मायबाप जनतेने जे स्वप्न बघितलंय, ते स्वप्न नक्कीच सत्यात उतरवण्याचं काम विक्रम शिंगाडे करेल, एवढं मात्र नक्की खात्रीने सांगतो. नक्कीच. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आता सांगितलं की ही सगळी स्वप्न पूर्ण होणार तुमच्या माध्यमातून. सभापती म्हणजे मिनी आमदार, मान तालुक्यातला मिनी आमदार असं बोललं जातं. आता आपल्या तालुक्यामध्ये शिक्षण व्यवस्था असेल, पाणी टंचाई असेल, रस्त्यांची दुरावस्था असेल, हे अनेक प्रश्न आहेत. याकडे तुम्ही कसं बघता आणि काय प्लॅन आहे तुमच्याकडे आता? संपूर्ण मान तालुक्याचा जर आपण विचार केला तर या मान तालुक्यातली सगळ्यात महत्वाची असणारी संस्था म्हणजे शिक्षण संस्था आणि ती जिल्हा परिषद संस्था आहे. तर या जिल्हा परिषदेचे जे काय आपल्या मान तालुक्यामधल्या ज्या काही शाळा आहेत, 19 केंद्र आहेत, त्या 19 केंद्राच्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी भरवल्या जात आहेत. आज जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती बिकट तर आहेच नक्की, कारण आजही मुलांना व्यवस्थितपणे बसायला वर्ग खोल्या नाहीत. अनेक शाळांचे वीज कनेक्शन तोडलेले आहेत. हा तेच की, आज वर्ग नाहीत बसायला, मग वीज कनेक्शन तर विषयच येणार नाही. कित्येक शाळांवरती पिण्याच्या पाण्याची सुख सुविधा नाहीत, बसायला विद्यार्थ्यांना बेंच नाहीत, आधुनिक पद्धतीचं शिक्षण त्यांना मिळावं अशी भौतिक सुविधा आजही आपल्याकडे या ठिकाणी बघायला मिळत नाहीत. मात्र जर तालुक्यातल्या जे राजकीय नेते मंडळी आहेत त्या सर्वांनी जर मनात आणलं तर अगदी मला खात्री आहे की या मान तालुक्यातल्या ज्या दुरावस्था झालेल्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या खाजगी शाळेपेक्षा सुद्धा अतिशय सुंदर देखण्या बनतील. त्याचं ज्वलंत उदाहरण माझे आदर्श बनगरवाडी गावची शाळा, की ज्या शाळेमध्ये 50% शासनाकडून पैसा आलेला आहे, मात्र 50% आम्ही लोकवर्गणीतनं ही शाळा बनवलेली आहे. आणि असं जर आपण सगळ्यांनी नेते मंडळींनी जर केलं तर मला खात्री आहे आणि शासनानं जर थोडंसं लक्ष दिलं तर या मान तालुक्यातल्या ज्या जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था नक्कीच येणाऱ्या काळामध्ये, आणि माझा प्रयत्न हा 100% जिल्हा परिषद शाळांवरती मी जास्त काम करणार आहे. कारण ही मुलं जर शिकली, पुढं आली, तर त्यांच्या स्वतःच्या प्रगतीबरोबर कुटुंबाची, गावाचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं किंबहुना महाराष्ट्र राज्याचं नाव या ठिकाणी नक्कीच उंचावेल. आणि त्यासाठी पहिलं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजिंग काम असणार आहे ते म्हणजे या मान तालुक्यातली मुलं घडली पाहिजेत आणि ते घडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याच्यासाठी जे पण काय लागेल ते करायचा प्रयत्न मी स्वतः वैयक्तिक करणार आहे. नक्कीच. तुम्ही सभापती झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली होती, अजितदादांना हे सगळं श्रेय दिलं होतं. काय सांगाल? आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं जी घटना घडली, कैलासवासी अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्राचं खूप मोठं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या जाण्यानं जी काय पोकळी तयार झालेली आहे ती पोकळी न भरून निघणार आहे. परंतु आता हा शेवटी महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र कधी थांबला नाही, कधी थांबणार पण नाही. तो असाच अविरतपणे पुढे चालत राहणार आहे. आजही महाराष्ट्राकडे जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रानं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये जो काय सिंहाचा वाटा या ठिकाणी होता, किंवा महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारकांचा जन्म झाला होता,
आणि एक समाजसुधारकांचा जन्म झाला होता. त्यामुळं आजपर्यंत हा महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि पुढेही तो थांबणार नाही. आमच्या मनामध्ये अजितदादांनी जे बी रुजवलेलं आहे ते रुजवलेलं बियाणं आम्ही पुढं तसंच या ठिकाणी पुढं चालू ठेवू. त्यांनी बघितलेला महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न नक्की आम्ही करू. मंडळी, मान तालुक्यातील जनसामान्यामध्ये बुद्धिजीवी वर्गामध्ये चर्चा आहे की सभापती पदाला आता खरा न्याय मिळेल. आपण सभापती विक्रम शिंगाडे यांच्याशी बोललो, विविध मुद्द्यावरती औपचारिक चर्चा केल्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मंडळी, मान तालुक्यातील जनसामान्यामध्ये बुद्धिजीवी वर्गामध्ये चर्चा आहे की सभापती पदाला आता खरा न्याय मिळेल. आपण सभापती विक्रम शिंगाडे यांच्याशी बोललो, विविध मुद्द्यावरती औपचारिक चर्चा केल्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.